नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। सकाळच्या वाजलेले बरोबर 4:30 आणि 4:30 वाजता गोठ्यातल्या कामाला सुरुवात झालेली। आणि हा गोठा आहे तो माझ्या भावाचा आहे। तर आणि हा गोठा त्यांनी 10 वर्षापूर्वी म्हणजे व्यवसाय चालू केलेला आहे। 10 वर्षापूर्वी या गोठ्याचं बांधकाम झालेलं आहे आणि त्यांनी बांधकाम करताना इतक्या छान पद्धतीने चांगल्या पद्धतीने केलेले। तर दोन्ही साईडनी गव्हाणी केलेले आहेत। तर आणि मधून 2.5 फुटाचा असे रस्ता ठेवलेला आहे की मधून चालता येतं आणि खायला दोन्ही साईडनी टाकता येतं व्यवस्थित। तर हा गोठ्याचा म्हणजे 30 गायांचा गोठा आहे हा। पण त्याच्याकडे आता सध्या 25 गायी येतात, 7 कालवडी येतात ज्या की आता लागट येतात आणि 3 ताण्या वेलेल्या आहेत। तर त्या 1.5 महिना तर 1.5 महिना अशा आहेत त्या लहान कालवडी आहेत। आणि बरोबर 4:30 वाजता आणि मुक्त गोठा आहे। मुक्त गोठ्यात गाई 4:30 वाजता बरोबर घेतल्या जातात आणि संध्याकाळी पण 4:30 ते 5 ह्या टायमिंगमध्ये गाई गोठ्यात घेतल्या जातात। आणि बरोबर 4:30 वाजता सकाळी कामाला सुरुवात झालेली आणि सुरुवातीला कुट्टी टाकायचं काम चालू आहे। तर कुट्टी आणि खुराक टाकायण्यासाठी 1 ते 1.5 तास जातो। आणि खुराकामध्ये गुळी पेंट आणि मॅश म्हणजेच कोरडी बारली दिली जाते ह्यांना। तर आता सध्या कुट्टी टाकायचं काम चालू आहे गायांना। आणि खुराक आहे ना, ज्या म्हणजे जी गाय जशी दूध देते तशा पद्धतीचं खुराक असतं। म्हणजे काही गाभण असतात, काही वेलेल्या असतात, काही भाकड गायी असतात म्हणजे पार्ट्या झालेल्या। त्या पद्धतीने गायांना खुराक दिलं जातं। आणि कुट्टी खाऊन झाल्यानंतर ह्याच्यामध्येच पाणी सोडलं जातं गव्हाणीतच आणि ह्याच्यामध्येच गाई पाणी पितात। आणि नंतर पाणी पिऊन झाल्यावर मग त्या धारा हे काढल्यानंतर मग मुक्त गोठ्यात परत अजून सोडल्या जातात। आणि सकाळच्या आता वाजलेले 6 आणि आता धाराला सुरुवात झालेली। तर ह्या 1.5 महिन्याच्या कालवडीत आता थोड्याशा खराब वाटतात आहे, कारण ह्यांचे आपण त्यांनी शिंग जाळून घेतलेले आणि शिंग जाळल्यानंतर असे पाय बांधले जातात। पाय नाही बांधले तर मग ते पायाच्या नखीने असं शिंगाच्या इथं असं हे करतात आणि जखम होऊ शकते, म्हणून असं 15-3 आठवडे पाय बांधून ठेवले जातात। आणि दोन्ही टायमाचं दूध त्याचं 300 ते 350 लिटर आहे। दुधाची पण इतकी स्वच्छ ची काळजी घेतली जाते। मग दूध गाळून देतात। आता अजून धारा चालू येतात। तर 300 ते 350 लिटर 2 टायमाचं दूध आहे। आणि बघा कुट्टी हे खाऊन झाल्यानंतर ह्याच्यात पाणी सोडलं आहे, इतकं सगळे कुट्टी खाऊन घेतात गाया। आणि आता पाणी सोडून घेतलेलं आहे गव्हाणीमध्येच अशा पद्धतीने। आणि पाणी प्यायचं गायांचं चालू आहे। काही गाई सोडलेल्या आहेत आणि मुक्त गोठ्यातून सोडल्यानंतर आतमध्ये पण गाई आल्यानंतर बरोबर जी ती गाय म्हणजे सवय लागलेली ती तिच्या जागेवरच येऊन थांबती। आणि सोडल्यानंतर पण बरोबर त्यांना माहीत होतं त्या मुक्त गोठ्यात मनानेच म्हणजे अशा पद्धतीने जात।